आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मला सांगा, तुम्ही हे लोकांना कसं पटवून देणार आहात? जेव्हा एक मुलगा एक मुलगी एका खोलीमध्ये एकत्र राहतात तेव्हा त्यांचं काहीतरी आहे असाच अर्थ निघतो. भले आपल्या जरी काही म्हणत नसेल ना, तरी लोकांच्या मनात तेच असतं आणि ते सेम तोच अर्थ घेतात. सर, तुम्ही मोठ्या घरातले आहात, तुमच्यासाठी हे सगळं खूप नॉर्मल आहे, पण आमच्यासाठी हे नॉर्मल नाहीये ना. आमच्या बाबतीत जेव्हा एखादी गोष्ट घडते ना अशी, तेव्हा त्या मुलीचं नाव खूप खराब होतं, बदनाम होते ती. आणि सर, ऑलरेडी एकदा माझं नाव तुमच्या नावासोबत जोडलं गेलंय ना, तेव्हा खूप सहन केलंय मी. आता मला नाही सहन करायचंय आणि मला पुन्हा ही गोष्ट नाही घडवू द्यायची. त्यामुळे प्लीज, मी नाही थांबणार आहे, मी जाणार आहे इथून. काय सर, सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी. मला सांगा, तुम्ही आत्ता कुठे जाणार आहात? स्मशानात. सई, काही काय बोलताय तुम्ही? प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. रात्रीची वेळ, गावात जत्रा सुरू आहे, त्यामुळे हॉटेल रूम अवेलेबलच नाही आहे कुठल्या. आणि तसं काय असतं तर मी इथे तुम्हाला थांबायला सांगितलंच नसतं ना. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. ओळखीचं गाव नाहीये, ओळखीचे लोक नाहीये, रात्रीची वेळ. मगाशी आठवतंय ना, तिथे ते गुंडा त्रास देत होते तुम्हाला. जर मी नसतो तर कशाचं काय झालं असतं, यू नेव्हर नो. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, प्लीज. आता काहीच तासांचा प्रश्न आहे, थोड्या वेळात सकाळ होईल, मग आपण जाऊ, जरा नीट जागा बघू, दुसरं हॉटेल बघू, वेगवेगळ्या रूम बघू, सगळं अरेंजमेंट मी करतो. पण आता तुमच्या सेफ्टीसाठी मी तुम्हाला हे म्हणतोय, प्लीज माझं ऐका. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, प्लीज. सकाळी म्हणजे अजून 3-4 तास आपण एकत्र याच खोलीत राहायचं नाही. मला नाही जमणार इथे. माझा डिसिजन झालाय. मला परत या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये. सई, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीये? का असा डिरेक्टली टोकाचा निर्णय घेताय तुम्ही? वाय? अशीच आहे मी. एखादी गोष्ट मला जर नाही पटत तर नाही पटत. सॉरी, पण यावेळेस मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाहीये. माझं ठरलंय, मला जायचंय. अरे अरे अरे, काय मॅरेथॉन मध्ये भाग घेतोयस की काय? एवढी प्रॅक्टिस कशासाठी? अरे ते गेसचं पाणी आहे, तू कशाला पितोयस? अहो साहेब, गेस नाही, फ्रॉड आहे ती. म्हणजे त्यांना बघितल्यापासूनच मला डाऊट होता. कसला डाऊट? अहो साहेब, नवरा बायको नाही ती. मग इकडे या. एवढंच ना, त्यात काय? अरे तूच तर मगाशी बोललास की नवरा बायकोंमध्ये असली भांडणं होतच असतात. त्या मॅमनं आल्यापासनं तशाच रागवलेल्या होत्या. सर पण तर बोलले की नाही, त्यांचं नुकतंच लग्न झालंय, मग त्यांना सेट व्हायला वेळ लागेलच की नाही? अहो साहेब, मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतोय, गॅरंटी आहे आपली. हे दोघं नवरा बायको नाही ती. हे बघ दीडशाने, मला मान्य आहे मला लग्नाचा एक्सपिरियन्स नाही, पण मला माणसांची पारख आहे. मला माहितीये त्यांचं लग्न झालंय. अहो साहेब, नाहीये ते नवरा बायको. अरे झालंय. अहो नाही ते साहेब. अरे हो. अहो नाही ती म्हणलं. लावतो पैज. जर ते नवरा बायको नसले तर मी तुला 200 रुपये देणार, पण जर असले तर अहो साहेब, याच्यात पैज कशाला लावायची? आता तुम्ही चला माझ्या सोबत आणि ऐका स्वतःच्या कानाने, सगळा डाऊट क्लिअर होतोय तुमचा. पैज हरायची भीती वाटते ना? जा, तू तुझ्या कामालाच जा, नुसता आपला टाइमपास. अहो साहेब, खरं सांगतोय मी, गॅरंटी आहे आपली. मग घाबरतो कशाला आहेस? लाव ना पैज. ठीक आहे साहेब, लागली पैज. तुम्ही 200ची नोट तयार ठेवा फक्त. बघू कोण कोणाला 200ची नोट देत आहे. चल 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 चल. आता हे असं किती वेळ गप्प बसणार आहे आपण?
काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल ना. इतक्या रात्री 3 वाजता कुठलं डिसिजन घ्यायचंय आपण? ठीक आहे, माझा डिसिजन झालाय, मी जाते इथून. सही 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 प्लीज. काय चाललंय तुमचं? तुम्हाला खरंच समजत नाहीये की तुम्हाला मुद्दाम समजून घ्यायचं नाही? तुम्ही कशाला टेन्शन घेताय सर? तुम्ही इथेच राहा ना. व्हॉट यू मीन? तुम्हाला असं वाटतंय की मला माझं टेन्शन येतंय? सिरियसली? मगापासून मी तुम्हाला गळा फोडून फोडून सांगतोय की आता या वेळेला या हॉटेलच्या बाहेर पडणं सेफ नाहीये आणि बाकी सगळे हॉटेल्स बुक असल्यामुळे आणखी कुठली रूम अवेलेबल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ही सिंपल गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला? सर प्लीज, तुम्ही हे असले कुठलेही लॉजिक्स ना मला सांगू नका. ते मी ऐकणारही नाहीये आणि ते समजूनही घेणार नाहीये. ओके फाईन, आपण दोघी या रूम मध्ये एकत्र राहतो, हाच प्रॉब्लेम आहे ना? हो. सॉल्व्ह करतो तुमचा प्रॉब्लेम. मी आता लगेच चाललोय. बाय. नाही नाही, का? आता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय ना, मग नाही का म्हणताय? मला सांगा, ही रूम कोणी बुक केलीये? तुम्ही केलीये ना, म्हणजे इथे तुम्हीच राहायला हवं. सर प्लीज, आधीच खूप केलंय तुम्ही माझ्यासाठी, आता माझ्यावर उपकार नका करू तुम्ही प्लीज. सिरियसली? उपकार? सही काय बोलताय तुम्ही? आपल्या मैत्रिणीवर कोणी उपकार करता का? सर, माझे ना शब्द चुकले असतील, पण माझ्या भावना समजून घ्या ना तुम्ही प्लीज. तुम्ही इथेच राहा, आधीच खूप थकलाय तुम्ही, तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि असंही तुम्हाला सकाळी लवकर उठून देवीचं दर्शन घ्यायला जायचंय ना. आणि तुम्हाला पण जायचंय ना सकाळी देवळात पत्रिका ठेवायला? की आत्ताच जाऊन रांग लावणार आहात देवळासमोर तिथे? आयडिया चांगली आहे तशी. मी एक काम करते, मी आत्ताच निघते. ओ शांती शांती, सहीची शांती. मी मस्करी केली, आता गंमत होती ती. काही काय बोलताय तुम्ही? आता आपण जागे आहोत म्हणून काय देवाला जागरण करायला लागायचं नाही ना? आणि एनिवे काही उपयोग नाही देवळात जाऊन, कारण देऊळ बंद असेल आता. असू दे, देऊळ उघडेपर्यंत थांबेन. काय करू मी तुमचं? बरं, कशा जाणार आहात देवळात? चालत. इथलं देऊळ किती किलोमीटर आहे माहितीये तुम्हाला? 5 किलोमीटर. आणि रस्त्यात किती दिवे आहेत हे तर बघितलंच आहे तुम्ही इथे येताना. ठीक आहे, मी जाईन कुठेतरी, पण मी इथे नाही थांबणार आहे. इनफ इनफ, खूप झाला आता तुमचं. खूप ऐकलं तुमचं, आता तुम्ही फक्त माझं ऐकायचं. तुम्ही इथे थांबणार आहात आणि मी इथनं जाणार आहे, दॅट्स इट. सर, पण तुम्ही जर बाहेर गेलात आणि तुम्हाला कोणी पाहिलं ना, तर त्यांना डाऊट येईल की तुम्ही खोटं बोलताय म्हणून. कोणी काही बघणार नाहीये, कोणाला काही डाऊट पण येणार नाहीये. मी आता डिरेक्टली जाणार आणि माझ्या गाडीमध्ये जाऊन झोपणार, दॅट्स इट. हॅलो सर. हो साहेब, बघा निघाले रूम सोडून. मी म्हटलं होतं तुम्हाला प्रॉब्लेम आहे. अहो, नवरा बायको नाहीच ते. गप्पूस का जरा. रूम सोडून चालली म्हणून काय लगेच नवरा बायको नाही असं होतं का? हो साहेब, बघा तरी त्या हातली पोरगी किती चिडली. पोरगी नाही, बायको. त्याची मेसेज आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? का डिस्टर्ब करताय तुम्ही आम्हाला? सर डिस्टर्ब नाही सर, आम्ही नुसतं चौकशी करायला आलो. कसली चौकशी? ते कसली चौकशी? ते एसी बीसी. एसी. सिरियसली? आता इतक्या रात्री तुम्ही हे विचारायला आलात? सॉरी टू डिस्टर्ब यू सर, पण इतक्या रात्री तुम्ही आता कुठे चालला होतात? गळा सुकला होता माझा, त्याकरता पाणी प्यायला बाहेर पडलो होतो मी. सॉरी साहेब. हे घ्या, अजून एक घ्या पाण्याची बाटली. थँक्यू. साहेब, मॅडम लई चिडलेल्या दिसत्यात. हो, रागवली होती माझ्यावर. भांडण झालं ना आमचं. मला सांगा, मी खाली रिसेप्शनला झोपलो तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? अहो कशाला सर, भांडण झालं म्हणून काय लगेच रिसेप्शनला जाऊन झोपायचं का? बायको कितीही बोलू दे आपल्याला, बाहेर जा बाहेर जा बाहेर जा, पण नाही, आपण जागेवरनं अजिबात हलायचं नाही. तिथल्या तिथे ठाम उभं राहायचं, एकदम निर्लज्जासारखं.
का माहितीये विचारा का? का? निर्लज्जम सदा सुखी. काय वाटत मस्त आहे, मस्त आहे. साहेब मी म्हणलं ना तुम्हाला नक्की गडबड आहे. अहो साहेब नवरा बायको नाही येत ते. हॅलो, मी खाली नाही पण हॉटेलच्या बाहेर जाऊन तर झोपू शकतो ना. हा अहो साहेब तुम्ही एकटे कशाला जाता? तुम्ही दोघांनी बी बाहेर व्हा. का? कारण आता आम्हाला कन्फर्म कळलंय तुम्ही दोघं नवरा बायको नाहीच आहे. काय बडबड करताय ते? हा का असं वाटतंय तुम्हाला आम्ही नवरा बायको नाही आहेत म्हणून? का असं वाटतं आम्ही भांडतोय म्हणून? अहो आम्ही भांडतो याच्यावरून तुम्हाला असं वाटायलाच नको, कारण नवरा बायको सतत भांडत असतात. बरोबर? बरोबर पॉइंट आहे. बरोबर आहे ना. पण नवरा बायको मध्ये भांडण झाले तर कोणता नवरा घर सोडून निघून जातो? या हे घर आहे का? हॉटेल ना, मग हॉटेलमध्ये जाऊ शकतो मी. बरोबर, जातोच. तुझ्यामुळे घडते हे सगळं. मी काय केलं? मी काय केलंय? हा भांडतेस नाही तू माझ्याशी, सतत भांडतेस. फक्त भांडून भांडून जीव घेणारच का तू माझा आता? हा बघ या लोकांना डाऊट यायला लागला आपण नवरा बायको आहेत का नाही म्हणून. आता काय मॅरेज सर्टिफिकेट आणून दाखवू का मी यांना? बघ त्यांना असं वाटतच नाही की आपण नवरा बायको आहोत, आपण दुश्मन होत असं वाटतंय. त्यांना दुश्मन वाटतंय ना? तुम्हाला वाटतंय ना आम्ही दुश्मन आहोत म्हणून? नाही 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 सॉरी सर. सर सोडून दे ना, जाऊ दे ना. बघा जरा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, बिचारा किती रडवेला आले आहेत. रडू दे, रडू दे. हा हे हिच्या भांडणांमुळे अशा लोकांना असं वाटतं ना की आमचं लग्न झालंच नाहीये म्हणून. बरोबर आहे, रडू दे. सॉरी सर, तुम्ही कुठे या दीड शाण्याकडे लक्ष देतात? हा आपला असाच आहे. ह्याला असं वाटलं की तुमच्या दोघांचं लग्न झालं नाहीये म्हणून जे तोंडाला येईल ते बडबडत होता. जाऊ द्या, पण आता सगळं क्लिअर झालंय. अगदी दूध का दूध, पाणी का पाणी. सर आम्ही जातो. यू एन्जॉय अ नाईट. ठीक आहे? बट सर एक रिक्वेस्ट आहे. सर भांडू नका प्लीज. सर एन्जॉय अ नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. चल रे दीडशाने. मस्त आपली बडबड बडबड बडबड. सर काय हे? सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम सो सॉरी फॉर दिस. त्यांचा जरा डाऊट गेला ना की मी कोणाचं लक्ष नसताना जातो बरोबर बाहेर. हो, कसं जाणार त्यांचा डाऊट? लेट मी थिंक. झाल्या फेऱ्या मारून? सुचतंय का काही? हे बघा आता माझं ठरलंय, तुम्ही इथेच थांबायचे, मी जाणार आहे इथून. अहो साहेब थांबा की. आता काय पुढचं बी इमॅजिन करणार आहे वय? नाही, आता आपण आपापल्या कामाला लागू. हा चला. आपण त्यांना प्रायव्हसी देऊया. हा तू उगाच त्यांच्यावरती संशय घेत होतास. आता बघ, उद्या दोघं जोडीने देवीच्या दर्शनाला जातील
आणि लवकरच देवीच्या कृपेने त्यांचा घरचा पाळणा हलेल. अहो साहेब, पाळणा हलल तवा हलल. आता आपण इथनं हालायचं का? हा चला चला. आय गेस गेलेत ते लोक. मी पण निघतो. तुम्ही आराम करा. आय नो थकले असाल. उद्या पण उठायचंय सकाळी. गुड नाईट. बाय. टेक केअर. थांबा. आता काय झालं? मगाशी तुम्ही जे काही बोलत होता ते बरोबर आहे. नाही म्हणजे उगाच त्या लोकांना खरं काही समजलं तर आपल्याला हॉटेलमधून बाहेर काढतील. त्यापेक्षा तुम्ही इथेच थांबा. मी इथेच थांबायचं आणि तुम्ही बाहेर जायचं. डोंट टेल मी तुम्ही परत तोच वाद सुरू करणार आहे. नाही नाही, असं काही करणार नाहीये. मी सुद्धा थांबते इथेच. आर यू शुअर? चालणार आहे तुम्हाला? दुसरं काही ऑप्शनच नाहीये ना आता. मग काय करणार? इतक्या वेळेपासून मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो. थँक गॉड तुम्हाला कळलं. आणि असंही आता रात्र संपायला आता जास्त वेळ नाही राहिलेला ना. मी बसेन इथेच. बसेन इथे म्हणजे रात्रभर असंच बसून राहणार आहात का? नाही नाही, म्हणजे असं बसणार वगैरे नाहीये. थोडा वेळ झोपेल खाली इथे. तुम्ही बेडवर झोपा. आर यू सिरियस? तुम्ही खाली झोपणार? आपण घरी नाही होत आपल्या. इथे अंतरायला पण काहीच नाहीये. जमीन थंड आहे. आणि काय बोलताय तुम्ही? आणि तर प्लीज यावरून हट्ट नका धरू की मी खालीच झोपणार म्हणून. प्लीज तुम्ही जर माझं ऐकाल तर मी काहीतरी सजेस्ट करू, इफ यू डोंट माइंड.